अन्नपूर्णाच किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण गावाकडच्या पद्धतीत काळ्या घेवड्याचा मसाले भात बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। कुकर आपला गरम झालेला आहे। आता याच्यामध्ये मी तेल घालून घेते। इथे मी 4 चमचे तेल घालून घेणार आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी 2 चमचे मोहरी घालते, 1 चमचा बडीशेप घालते, 1 चमचा जिरे घालून घेते। त्याचबरोबर इथे मी हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, ती घालून घेणार आहे। इथे मी 1 कांदा उभा कापून घेतलेला आहे, तो घालून घेते। इथे मी लसूण आणि खोबऱ्याचा मसाला बनवून घेतलाय, तो घालून घेते। त्याचबरोबर कढीपत्ता घालून घेणार आहे। कांदा आपला भाजलेला आहे। याच्यामध्ये आता मी 2 टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत, ते घालून घेणार आहे। आणि हा मसाला एकसारखा भाजून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये मी 2 चमचे घरकुल मसाला व 1 चमचा धना पावडर घालून घेते। त्याचबरोबर इथे काळे घेवडे शेंगा आपल्या शेतामधल्याच आहेत, त्या स्वच्छ निवडून धुवून घेतलेल्या आहेत। आता त्या घालून घेणार आहे। हा आपला देशी घेवडा असल्यामुळे चवीला खूप छान लागतो। काळ्या घेवड्याचा भात बनवताना नेहमी इंद्रायणी तांदूळच वापरावा। इंद्रायणी तांदळाचा गिजगा छान भात होतो। आता याच्यामध्ये 1 चमचा हळद घालून घेते। त्याचबरोबर 1.5 चमचा मीठ घालून घेणार आहे। घेवडे आपले छान मसाल्यात भाजून झालेले आहेत। आता इथे मी इंद्रायणी तांदूळ 2 वाट्या घेतलेला आहे। तो तांदूळ स्वच्छ धुवून मी 10 मिनिटे भिजवून घेतलेला आहे। तांदूळ एकसारखा असा मसाल्यामध्ये छान भाजून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये मी 2 चमचे आपलं घरगुती पद्धतीत बनवलेले तूप घालून घेणार आहे। आता कुकरमध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत 1 तांब्या। आपण हा जरा गिजगा भात बनवणार आहे, त्यामुळे पाणी थोडंसं जास्त घालून घ्यायचे। आणि हा काळ्या घेवड्याचा भात असल्यामुळे याचा कलर ही काळाच होतो, पण चवीला अप्रतिम लागतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आता आपण कुकरला झाकण लावून याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि कुकरही आपला थंड झालेला आहे। आता आपण उघडून बघू। छान असा मस्तपैकी आपला काळ्या घेवड्याचा भात तयार झालेला आहे। आता आपण तो काढून घेऊया। खूप छान मस्त असा आपला काळ्या घेवड्याचा गिजगा भात तयार झालेला आहे।
तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.